जबरदस्त एंटरटेनिंग. नाही मी खरंच सांगतो यार मित्रांनो आहे. मला ना हा जेव्हा चित्रपट याचा ट्रेलर आलेला ना तेव्हा खरंच इंटरेस्टिंग वाटलेलं. मी खूप सॅड होतो काही बाबतीत की काही असे लोक असतात ना की जे ट्रेलरवरूनच मूवीला जज करतात आणि काय जेव्हा बॉलिवूड काही अशा टाईपचे चित्रपट बनवतात त्या गोष्टी वेगळ्या, तेव्हा हे लोक एकदम भरभरून सपोर्ट करतात. आणि खरं सांगतोय मित्रांनो, फिल्म ओव्हरऑल कलेक्शन वाईज कसे चालेल कसा नाही ते मला नाही माहिती, पण मी खरं सांगतो एंटरटेनिंग फिल्म आहे. आणि खूप दिवसांनी मराठी चित्रपटात काही असे जोक्स आहेत जे खरंच हसू येतं. सिच्युएशनल कॉमेडीवालं जो एक आपण अँगल म्हणतो ना, सगळ्यांनी काम उत्कृष्ट केलं आहे ती गोष्ट वेगळी आहे, पण सिच्युएशनल कॉमेडी आता पूर्ण चित्रपटामध्ये जर तुम्हाला 2-3 सीन्स थोडेसे ऑर वाटले, ऑर म्हणण्यापेक्षा ओव्हर ॲक्टिंगवाले जर वाटले असतील तरी ते 5-10 मिनिट तुम्ही इग्नोर करू शकतात. पण ओव्हरऑल चित्रपट तुम्हाला एक लाईट, हलकी फुलकी, स्वीट स्माईल तुमच्या फेसवर, आणि काही काही वेळेला खळखळून हसाल तुम्ही. काही 2-4 सीन आहेत असे. जर तसा तुम्हाला एक रिलॅक्सेशन करवत असेल तर चित्रपटाला का वाईट म्हणायला पाहिजे हे मला कळत. मी नाही म्हणते की चित्रपटाचं रायटिंग खूप उत्कृष्ट आहे, प्रेझेंटेशन बेस्ट आहे, खूप जास्त असं नाही. पण चित्रपट सिरियसली प्रोडक्शन व्हॅल्यू मला चांगली वाटली चित्रपटाची. चित्रपट बघून तुम्हाला रिअलाईज होईल की चांगला पैसा खर्च केला आहे, असं नाही की आणि जे शूटिंग दाखवले ऑब्व्हियसली गोव्याच्या बाबतीतलं जर आपण बोललो, एकदम जबरदस्त फील येईल तुम्हाला. म्हणजे मराठी चित्रपटांमध्ये खूप रेअरली अशा गोष्टी बघायला मिळतात ज्या नाही खरंच मजा येईल तुम्हाला. मी सिरियसली सांगतो, इट्स नॉट अबाउट की गोव्याचा अनुभव वगैरे मी बोलतो आहे, तुम्हाला मजा येईल तुम्हाला काही. आणि ही जे बकचोदी यांची चालू असते ना चित्रपटामध्ये, ऑब्व्हियसली यार एक कॉमेडी चित्रपट आहे थोडासा हलका फुलका, तर तुम्हाला आता बघा ना काही काही सीन्स विषयी जरी मी आठवलं तरी चेहऱ्यावर एक स्माईल आहे, ते ऑटोमॅटिक आहे, ते आहेत. आणि काही काही 1-2 सीन तर असे आहेत की मला असं नाही कळत आहे की मी का हसतोय. नाही म्हणजे सिरियसली आहे असं. देख बघा काय आहे आजकाल आपल्या मराठीच रिव्ह्यूजची बात नाही करत आहे मी, हिंदीमध्ये रिव्ह्यूज पण काही जण असे स्वतःला खूप मोठं विद्वान समजून देतात की नाही नाही हे असं नव्हतं पाहिजे तसं नव्हतं. अरे हलकी फुलकी कॉमेडी आहे रे. एक ट्रीप म्हणण्यापेक्षा एक जर्नी दाखवली गोव्याची, तिथं जाऊन हे आता काय करतील. आता काही जण थोडंसं तुम्ही मडगाव एक्सप्रेस टाईपचा अँगल बोलू शकता, पण तसा नाही आहे, तो पूर्ण डिफरंट चित्रपट आहे, त्याच्यात वेगळ्या गोष्टी आहेत, हे पूर्ण वेगळं आहे. कारण काय सिमिलर गोष्टी काही काही असतात पण त्याचा हा अर्थ नाही, तो पूर्ण वेगळा चित्रपट होता बाय द वे. हा पूर्ण यांचा जो अँगल आहे ना खूपच जबरदस्त आहे. आणि यांचे जे चाळे तुम्ही बघाल ना तिथं जाऊन काय काय करतात हे तुम्हाला मस्त फील यार आहे, म्हणजे मजा येईल तुम्हाला. असं वाटेल की चला. आणि पिक्चरायझेशन कॅमेरा वर्क इतकं मस्त आहे ना की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तिथंच आहेत. सो गोवाही फ्रीमध्ये बघणं होऊन जाईल तुमचं. फ्रीमध्ये नाही, तिकीटचे पैसे लागतात, पण की सिरियसली बसल्या बसल्या मजा येईल अरे, अलगच माहोल आहे. तर मी सिरियसली सांगेल की तुम्ही बघा हा चित्रपट. स्टोरी वाईज तुम्हाला खूप साधी स्टोरी वाईज जर बोलायला गेलं ना मित्रांनो, तर तुम्हाला ट्रेलरमध्ये त्यांनी जे दाखवलं आहे ना त्याच्याहून जास्त काही एक्स्ट्रा असा आगळा वेगळा प्रयोग नाही आहे. स्टोरी खूप सिम्पल आहे, पण जेव्हा कॉमेडी चित्रपट असतो ना त्याच्यामध्ये स्टोरी म्हणण्यापेक्षा तुम्ही एंटरटेन झाले का नाही हे जास्त मेन असतं, तर इथं तुम्ही होतात. मी या चित्रपटाला 5 म्हणून 3.25 रेटिंग देईल. चांगला आहे. काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही इग्नोर करू शकतात. जसं की मी सांगितलं तुम्हाला 1-2 सीन असे जी 2-3 आहेत इनफॅक्ट, जे खिचलेले वाटतात, म्हणजे उगीच खेचतायत ते असं वाटतं. आणि म्हणजे त्याच ठिकाणी थोडी ओव्हर ॲक्टिंग पण वाटते, असं अतिशयोक्तीवाला एक फील येतो. पण मला काय भीती होती माहिती का, की हा चित्रपट पूर्णच तसा नको. कारण काही काही मराठी चित्रपट डॅम वाईट तऱ्हेने आपटलेत. अशा टाईपचा टॉपिक जो असतो त्यात ऑडियन्स कंटिन्युअसली एंटरटेन व्हायला हवी
असा एक हे असतो. आणि मराठीमध्ये असं होतं, मराठीच कशाला बॉलिवूडमध्ये पण असं काही काही होतं की हे खूपच कमी सीन्समध्ये तुम्हाला हसवू शकतात आणि मोस्टली तुम्हाला बोर करतात आणि त्यामुळे ते चित्रपट आपटतात. यात असं नाही आहे. आता प्रत्येकाचा वेगळा असतो एक्सपिरियन्स, मला माहिती आहे. असतील खूप जण ज्यांना नाही पण आवडणार, असतील ज्यांना खूप आवडेल पण. तर ते आपला आपला अनुभव असतो ना मित्रांनो. म्हणजे आता तुम्ही कोणत्या मूडमध्ये आहेत त्याच्यामुळे पण काही काही चित्रपट तुम्हाला एक तर आवडू शकतं, नाही तर नाही नाही आवडू शकत. तर तो पण एक फील आहे की जर तुम्ही जास्त खुश असाल तर तुम्हाला थोडा जरी चांगला असेल तर तो खूप भारी वाटून जाईल. एक फील येऊन जाईल. तर तसं पण असतं ना. तर मी एवढंच सांगेल की तरी माझं मत आहे की हा चित्रपट तुम्हाला जर मिळेल वेळ वगैरे तर थिएटरला बघा. माझं तरी मत आहे की तुम्हाला आवडेल हा चित्रपट. म्हणजे ऑब्व्हियसली इट्स अर्ली टू से की लोकांचं मत थोडं वेगवेगळंच असतं. पण तरी मला तरी असा फील येतो की तुम्हाला हा चित्रपट आवडू शकतो. बाकी तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगा, जर हा चित्रपट तुम्ही बघितला असेल तर, की तुम्हाला कसा वाटला. मी एवढंच सांगेल की हा चित्रपट मिस नका करू. तुम्हाला सिरियसली सांगतोय, एंटरटेन तर व्हाल यार तुम्ही, एवढं आहे. आणि नाही काही काही जे सीन आहेत ना या चित्रपटातले, ते खरंच डायलॉग्स वगैरे मस्त असतं. आणि ना खरंच सांगतोय, फ्रेंड्ससोबत जा रे मित्रांनो, जा मित्रांना घेऊन जा, मजा येईल तुम्हाला. म्हणजे तर खरी मजा आहे यार, मित्रांसोबत गेलं ना तर मजा आहे. हे गर्लफ्रेंडला वगैरे नका घेऊन जाऊ. म्हणजे काही ठीक आहे, जाऊही शकता तुम्ही. पण जी असली मजा आहे ना, ते 3-4 मित्र असतं, कधी कधी 2-3 मित्र, चला जाऊ यार पूर्ण गँग, जा खरंच जा, मस्त आहे, मजा येईल. आहेत रे काही फ्लॉज आहे चित्रपटात, पण म्हणजे रायटिंग बाबतीत तर आहे. असं नाही की मी म्हणेल की खूपच एंटरटेनिंग वगैरे. पण मग मग रेटिंग पण तर मी तसे दिलेत ना, 3.25 रेटिंग काय वाईट नाही आहे. ऑब्व्हियसली 3.25 रेटिंग हे प्लसच मध्ये जाईल ऑटोमॅटिकली. आणि बाकी बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे मस्त आहे. म्हणजे जे सिच्युएशनल कॉमेडी दाखवली ना यात, काही काही जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना, ते पण खूप इम्पॅक्ट करतं बरं का. म्हणजे जे कॉमेडी चाललेली असते, सिच्युएशन जी असते, मजा येते यार मला. म्हणजे ठीक आहे, मी एक्सपेक्टेशन नव्हतं केलं. चित्रपट आहे पण तसा चांगला. ओव्हरऑल तुम्हाला काय म्हणणं आहे या चित्रपटाविषयी नक्की सांगा. आणि बाकी तुम्ही तुमचा अनुभव सांगा या चित्रपटाविषयी कसा होता. बाकी यू विल लव इट फॉर शुअर, नो डाऊट ॲट ऑल. ओके. आणि ठीक आहे, एंटरटेनमेंट वगैरे जर थोडाफार तुम्हाला हसायचं असेल, कंपल्सरी नाही, खरंच हसू येईल काही सीन्समध्ये, तर डेफिनेटली जा. थोडा कूल आहे ह्या रोज रोजचे ते फायटिंग वायटिंगपेक्षा वगैरे पॉलिटिकल थ्रिलर्सपेक्षा आय थिंक बघा थिएटरमध्ये.